श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या जातकांनो, येणाऱ्या ह्या आठवड्यात तुमच्या आयुष्यात असे काही अघटित घडणार आहे ज्याची कल्पनाही तुम्ही कधी केली नसेल. काळ आणि नक्षत्राशी अशी काही गुंतागुंतीची जुळवाजुळव होत आहे की आजवर तुमच्या मार्गात जे अडथळे होते ते आता एका मोठ्या वादळाप्रमाणे कोसळून पडणार आहेत. हा केवळ एक आठवडा नसून तुमच्या नशिबाच्या बंद असलेल्या त्या जुन्या जुन्या दरवाजाची किल्ली फिरणार आहे, ज्याच्या पलीकडे फक्त अंधार होता, पण आता तिथे प्रकाश नव्हे तर एक मोठा चमत्कार वाट पाहत आहे. काय आहे तो चमत्कार? तो तुमच्या आयुष्यात संकट घेऊन येणार आहे की समृद्धीची पहाट, हे जाणून घेण्यासाठी तुमची धडधड वाढणं आवश्यक आहे. कारण जे काही समोर येणार आहे ते वाचून तुमच्या अंगावर शहारे येतील. वृषभ राशीच्या जातकांनो, या आठवड्यात तुमची सावली सुद्धा तुमच्याशी खोटे बोलू शकते, इतकी अस्वस्थ परिस्थिती निर्माण होणार आहे. गुरुजींच्या मते तुमच्या कुंडलीतील ग्रह अशा स्थितीतून जात आहे की तुम्हाला एखादी अनपेक्षित बातमी किंवा असा एखादा कॉल येणार आहे जो क्षणात तुमचे सर्व समीकरण बदलून टाकेल. घरातल्या शांततेत जो एक सूक्ष्म आवाज तुम्हाला कधीपासून छळत होता तो आता उघड होणार आहे. तुमच्या जवळचीच एखादी व्यक्ती जिच्यावर तुम्ही डोळे मिटून विश्वास ठेवलात, तीच आता तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे का? भीती आणि उत्सुकतेच्या या चक्रातून तुम्हाला बाहेर पडायचे असेल तर प्रत्येक पाऊल जपून टाका, कारण पुढच्या काही तासात जे उघड होणार आहे ते तुम्हाला हादरवून सोडेल. वृषभ राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या अंतिम सत्याची, ज्यामुळे तुमच्या पुढच्या 7 पिढ्यांचे भविष्य ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटच्या 3 दिवसात एक असा धमाका होणार आहे की ज्यामुळे तुमचे शत्रू स्वतःहून गुडघ्यावर येतील. पण अट ही आहे की तुम्ही तुमची एकाग्रता ढळू देऊ नका. तुमच्या घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात अशी काही ऊर्जा निर्माण होत आहे जी भीतीदायक असूनही तुम्हाला सुरक्षिततेची खात्री देत आहे. हे नक्की काय आहे हे गूढ समजून घेणे तुमच्यासाठी आता अपरिहार्य आहे, कारण निसर्ग तुम्हाला एक असा इशारा देत आहे. जर तुम्ही या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर संधी हातातून अशी निसटेल की परत कधीच मिळणार नाही. आता सिद्ध व्हा, कारण काळ तुमच्या दरवाजावर उभा आहे आणि या आठवड्याचा शेवट तुमचा इतिहास लिहिणार आहे. गुरुजी सांगतात, आता तुमच्या घड्याळाचे काटे तुमच्या विरोधात नसून ब्रह्मांड स्वतः तुमच्या नशिबाचा तोटा भरून काढण्यासाठी सज्ज झाला आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, पुढचे 72 तास हे केवळ एक वेळेचे चक्र नसून हे तुमच्या जीवनातील काळी रेखा आहे जी दुःख आणि सुखाच्या जगाला एकमेकापासून वेगळी करणार आहे. या 72 तासात तुमच्या कुंडलीतील ग्रह अशा एका प्रबळ स्थितीत येत आहेत की ज्यामुळे अदृश्य शक्तीचा एक असा प्रवाह तुमच्या आयुष्यात वाहू लागेल जो तुम्हाला हदरवून सोडेल. हे तासाचे गणित इतके रहस्यमय आहे की दर सेकंदाला काहीतरी जुने नष्ट होत आहे आणि काहीतरी नवीन भयंकर पण तितकेच दैवी निर्माण होत आहे. तुम्हाला वाटेल की सगळं ठीक आहे, पण शांततेच्या मागे एक असे वादळ दडलेले आहे जे तुमच्या शत्रूचे अस्तित्व क्षणात धुळीला मिळवेल. सावध राहा, कारण या 72 तासातील प्रत्येक हालचाल तुम्हाला एकतर शिखरावर नेईल किंवा खोल गर्तेत, आणि ही निवड आता फक्त तुमच्या एका निर्णयावर अवलंबून आहे. राशीच्या जातकांनो, या 72 तासाच्या कालावधीत तुमची मानसिक स्थिती अशी असेल की तुम्हाला स्वतःवरही संशय येईल. गुरुजी सांगतात, मध्यरात्रीनंतर जेव्हा सगळी दुनिया गाढ झोपेत असेल तेव्हाच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धमाका घडण्याची प्रक्रिया सुरू होईल. तुमच्या घरातील ईशान्य दिशेच्या कोपऱ्यात जाणवणारी ती अस्वस्थता,
ती भीती आणि अनामिक धाकधूक ही केवळ एक योगायोग नाही, तर ती एक पूर्वसूचना आहे की तुमची नशिबाची चक्रे आता वेगाने फिरू लागली आहेत. एखादा अनपेक्षित फोन किंवा अचानक समोर येणारा चेहरा तुमचे धाबे दणाणून सोडेल. पण लक्षात ठेवा, हे संकट नसून तुमच्या जीवनातील सर्वात मोठे ट्रान्झिशन आहे. जर तुम्ही या 72 तासात विचलित झालात, तर तुम्ही एका महाकाय संधीला मुकाल. पण जर तुम्ही या भीतीला धैर्याने सामोरे गेलात, तर तुमच्या 7 पिढ्यांचे दुःख या 72 तासात कायमचे संपून जाईल. तुम्ही या बदलासाठी तयार आहात का? वृषभ राशीच्या जातकांनो, आज तुमची कुंडली केवळ तुमचे भविष्यच नाही, तर काळचक्र स्वतः परत फिरवत आहे. गेल्या 100 वर्षापासून जी खजिन्याची कुलुपे तुमच्या घराच्या उंबरठ्यावर बंद होती, ती आज राजयोग आणि अमृतयोगाच्या महासंयोगाने उघडली जाणार आहेत. हा योग असा आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील गरिबीची ती काळी रात्र आता कायमची संपणार आहे. पण सावध राहा, कारण जेव्हा इतकी मोठी संपत्ती आणि अधिकार एकाच वेळी आयुष्यात येतात, तेव्हा त्यासोबत एक भयानक सावलीही येते, जी तुम्हाला चुकूनही चुकीचे पाऊल उचलण्यापासून रोखत नाही. जर तुम्ही या योगाचा चुकीचा अर्थ लावला किंवा अहंकाराने वागला, तर हे सुवर्णक्षण राखेत रूपांतरित होण्यास वेळ लागणार नाही. तुमच्यासाठी ही वेळ केवळ प्रगती नाही, तर एक अग्निपरीक्षा आहे, जिथे सोन्यासारखे चमकणारे भविष्य, रसातळाला नेणारे संकट एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. वृषभ राशीच्या जातकांना, गुरुजींच्या मते हा अमृतयोग तुमच्या घरातील त्या कोपऱ्यात संचार करत आहे, जिथे तुम्ही आतापर्यंत फक्त उदासीनता आणि अपयश पाहिले होते. या योगाची शक्ती इतकी तीव्र आणि अफाट आहे की तुमच्या घरातील नकारात्मकतेच्या काळ्या भिंतींना तडा देऊन आत शिरत आहे. हे वाचताना तुमच्या मनाची धाकधूक होत आहे, तीच तुमच्या नशिबाच्या परिवर्तनाची पहिली ठिणगी आहे. या काळात तुम्हाला अशा काही संधी मिळतील ज्याचे स्वरूप समजणे सामान्याच्या कल्पने पलीकडचे असेल. एक चूक आणि सर्व काही मातीतोल होऊ शकतं. कारण हा योग वरदान आहे की शाप, हे पूर्णपणे तुमच्या त्या वेळेच्या निर्णयावर अवलंबून आहे. आता डोळे मिटून विश्वास ठेवण्यापेक्षा डोळे उघडे ठेवून हे संकट आणि संधीचे ते सूक्ष्म अंतर ओळखा, कारण हा खेळ आता इतका गंभीर झाला आहे की नियतीही स्वतः तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या 3 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे केवळ भविष्यातील घटना नसून तुमच्या जगण्याचा पाया हादरून टाकणारा एक मोठा भूकंप आहे. पहिली गोष्ट, तुमच्या ओळखीच्याच अशा एका व्यक्तीचा मुखवटा उघड होणार आहे, जो वर्षानुवर्ष तुमच्या पाठीत खंजीर खुपसत होता आणि तुम्हाला याची पुसटशी कल्पनाही नव्हती. दुसरी गोष्ट, तुमच्या आर्थिक विवंचनेच्या त्या काळ्या ढगांना फाडून एक असा धनलाभाचा मार्ग मोकळा होणार आहे, जो तुम्हाला साक्षात लक्ष्मीच्या कृपेचा भास करून देईल. पण ही समृद्धी येण्यापूर्वी जी अस्वस्थता तुमच्या मनात निर्माण होईल, ती कदाचित तुम्हाला रात्रीची झोपही घेऊ देणार नाही. हा काळ अत्यंत संवेदनशील आहे, कारण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य आज या क्षणी उघड होण्याच्या उंबरठ्यावर आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, तिसरी गोष्ट ही सर्वात भयानक आणि तितकीच महत्त्वाची आहे. ती तुमच्या आयुष्यातील मृत्यूतुल्य कष्टांना एका झटक्यात संपवून टाकणार आहे. गुरुजींच्या मते तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्यात साचलेली ती नकारात्मक ऊर्जा आता एका अशा महाशक्तीद्वारे नष्ट केली जाणार आहे, ज्याचा आवाज तुम्हाला कधीतरी एखाद्या अस्पष्ट गुंजनासारखा किंवा थरथराटासारखा जाणवेल. हे तिसरे रहस्य जेव्हा उलगडेल, तेव्हा तुमच्या अंगावर भीतीचा एक लकेर उमटेल. पण लक्षात ठेवा, हेच ते वळण आहे जे तुम्हाला शून्यातून विश्वात नेणार आहे. ही वेळ सावधगिरीची आणि सतर्कतेची आहे, कारण नियती तुम्हाला हे संकेत देत आहे की तुम्ही आतापर्यंत ज्या अंधारात चाचपटत होता, त्या अंधाराचा अंत आता निश्चित झाला आहे. तुम्ही या सत्याचा सामना करायला तयार आहात का, की भीती
भीतीपोटी स्वतःचे दरवाजे बंद करून घेणार आहात. वृषभ राशीच्या जातकांनो, या अनिश्चिततेच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी केवळ उपाय करणे पुरेसे नाही, तर तुम्हाला तुमच्या आतल्या त्या धगधगत्या श्रद्धेला जागृत करावे लागेल. बागेश्वर धाम आणि बालाजी महाराजांच्या शक्तीवर तुमचा असलेला अढळ विश्वास हीच तुमच्यासाठी एक बुलेट प्रूफ भिंत बनणार आहे. जेव्हा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जय बागेश्वर धाम लिहिता, तेव्हा केवळ शब्द नसून तुम्ही एका महाशक्तीला साथ घालत असता, ती जी तुमच्या घरातील दुष्ट शक्तीचा नाश करण्यासाठी आता सज्ज झाली आहे. पण लक्षात ठेवा, जर तुमच्या मनात रतीमात्र शंका उरली तर हे उपाय निष्फळ ठरू शकतात. तुम्ही एका अशा वळणावर आहात जिथे एक चुकीचे पाऊल तुम्हाला खोल खाईत लोटू शकते. म्हणून ही श्रद्धा म्हणजे निव्वळ धार्मिकता नाही, तर तुमचे अस्तित्व वाचवण्याचा एक अंतिम मार्ग आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, जेव्हा घड्याळाचे काटे त्या ठराविक वेळेवर येतील, तेव्हा हनुमानजीच्या चरणी लावलेला तो एक छोटासा दिवा केवळ प्रकाश देणारा नसेल, तर तो तुमच्या आयुष्यातील सर्व काळ्या शक्तीचा अंत करणारा एक अग्निस्त्र असेल. गुरुजींच्या मते तो दिवा लावताना तुमच्या मनातील ती भीती आणि थरथराट पूर्णपणे शांत झाला पाहिजे, कारण त्या क्षणी तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्यातील ती नकारात्मक ऊर्जा कायमची जळून खाक होणार आहे. ही एक अशी प्रक्रिया आहे जिच्याकडे बघतानाही तुमची रूह कापू शकते, कारण हा चमत्कार तुमच्या कर्माच्या आणि श्रद्धेच्या परीक्षेवर अवलंबून आहे. जर तुम्ही या विधीकडे दुर्लक्ष केले किंवा हे केवळ एक औपचारिकता म्हणून केले, तर लक्षात ठेवा, येणारा काळ अधिक भयानक असू शकतो. आता सिद्ध व्हा, कारण तुमचा हा एक छोटासा निर्णय तुमच्या पूर्ण जीवनाचे नशीब पालटून टाकणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, तुम्ही या व्हिडिओच्या आणि या ज्ञानाच्या शेवटपर्यंत आलात आहात, याचाच अर्थ असा की नियतीने तुम्हाला निवडले आहे. ही केवळ एक माहिती नव्हती, तर तुमच्या आयुष्यातील त्या भयावह आणि रहस्यमय वळणावरचा एक प्रकाश झोत होता. आता हे परिवर्तन तुमच्या दारात उभे आहे, पण ते टिकून ठेवण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात कायमस्वरूपी आनंद टिकून ठेवण्यासाठी ही साखळी तुटू देऊ नका. आजच्या या दैवी संदेशाला स्वीकारून आपल्या जवळच्या किमान 21 व्यक्तींना हा संदेश पोहोचवा, कारण इतरांचे भले करण्यातच तुमची खरी प्रगती दडलेली आहे. आता ही जबाबदारी तुमची आहे की या चमत्काराचा भाग बनून तुम्ही पुढच्या प्रवासासाठी सज्ज होता का, की पुन्हा त्याच अंधारात हरवून जाता. वृषभ राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे कृतज्ञता व्यक्त करण्याची. देवाच्या या अगाध लीलेचे आभार माना, कारण त्यांनी तुम्हाला या संकटातून वाचवून एका नवीन उमेदीच्या दिशेला नेले आहे. हा आशीर्वाद स्वीकारून आपल्या मनात देवाप्रती अपार श्रद्धा ठेवा. जर तुम्हाला हा दैवी मार्ग वाटत असेल, तर त्वरित या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक बटन दाबून आपली संमती नोंदवा, जेणेकरून भविष्यातील प्रत्येक धोक्याची सूचना तुम्हाला वेळेत मिळत राहील. देवाचे आभार मानून आता नवीन आयुष्याला सामोरे जा, कारण आता काळ स्वतः तुमच्या पाठीशी उभा आहे. जय बागेश्वर धाम, जय हनुमान, जय बालाजी महाराज.